रोटरी क्लबच्या शताब्दी वर्षानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ITI ते विसावा उद्यानापर्यंत ही रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक मोरताळे, नागेश देशमुख, किशोर पावडे, डॉक्टर मीरा कुलकर्णी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शताब्दी वर्षानिमित्त रोटरी क्लबतर्फे शहीद संभाजी कदम यांच्या जानापुरी येथील शाळेत संपूर्ण डिजिटल संच भेट देण्यात आला. ही रॅली महाराष्ट्रात एकाच वेळेस सकाळी 8:30 ते 10:30 पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस आयोजित करण्यात आलेली आहे. रोटरीने मागचे 100 वर्ष म्हणजे काम केले फाउंडेशनच्या मार्फत, हे 100वे वर्ष रोटरी आहे. शताब्दी वर्ष असल्यामुळे ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. रोटरीने बरेचसे कार्यक्रम, मुख्य कार्यक्रम म्हणजे आमचा पोलिओ मुक्तीचा आहे. जगभरामधनं जवळपास 122 देशातल्या पोलिओ मुक्तीसाठी सगळ्यात मोठं योगदान रोटरीने दिलेलं आहे. आता पोलिओ मुक्तीनंतर सगळ्यात मोठा कार्यक्रम रोटरी जे राबवत आहे ते शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी. त्याच्यामध्ये शिक्षकांचं ट्रेनिंग आहे, ई-लर्निंग स्कूल सेटअप करणे आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, हॅपी स्कूल्स आहे, ॲडल्ट लिटरसी आहे. या सर्व फोकस एरियामध्ये रोटरी काम करत आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही या वर्षभरामध्ये 100 शाळा डिजिटल करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यातील 20 शाळा जवळपास पूर्ण झालेल्या आहेत आणि 100 शाळा पूर्ण होत आहेत. एकूण महाराष्ट्रामध्ये रोटरी क्लब आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 18,500 शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. गेले 100 वर्षापासून रोटरीचे काम करते आहे. ते 100 वर्ष सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे आणि रोटरी अनेक फोकस एरियावरती काम करते. हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. रोटरी डिसीज प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट, त्याच्यानंतर माता आणि बाल आरोग्य, मूलभूत शिक्षण, त्याच्यानंतर स्वच्छता आणि पाणी पुरवठा, या सगळ्यांवरती हे सगळे रोटरीचे फोकस एरिया आहे आणि याच्यावरती रोटरी काम करते आहे. आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नांदेडचे दोन्ही क्लब, रोटरी क्लब नंदीग्राम आणि रोटरी क्लब नांदेड, हे दोन्ही इथे या सगळ्या फोकस एरियावरती काम करत आहे. आम्ही रोटरी नंदीग्राम तर्फे नंदीग्राम संवाद नावाचा एक कार्यक्रम चालवतो, ज्याच्यामध्ये जनजागृती केली जाते वेगवेगळ्या विषयांवरती. आणि हे सगळेच कार्यक्रम जे ई-लर्निंग आहे, त्याच्यानंतर किशोरवयीन मुलींच्यासाठी जे हेल्थ एज्युकेशनचे कार्यक्रम आहेत आणि मेनली बायकांच्यासाठी कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स आम्ही घेतो आहे. या सगळ्या एरियामध्ये आम्ही काम करतो आहे. एक बक्षीस त्याला